आता विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत। त्यामुळे महायुती सरकारकडून पुन्हा कंत्राटी भरती केली जाते। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आलाय। या कंत्राटी भरतीने गेल्या वर्षी निवडण्यात आलेल्या 9 कंपन्यांचं उखळपांढरं होणार असल्याचं बोललं जात आहे। यातील काही कंपन्या थेट राजकीय नेत्यांशी संलग्नित आहेत। नेमका रोजगार कोणाला त्यातून मिळणार हाही सवाल उपस्थित झाला। रोजगाराच्या धंद्यात सरकारी ठेकेदारी, राज्यात पुन्हा कंत्राटी भरती, 9 कंपन्यांवर सरकार मेहरबान। कंत्राटी भरतीला होणारा विरोध लक्षात घेता राज्य सरकारनं कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला खरा, मात्र आता आपल्याच निर्णयाला हरताळ फासत सरकारनं पुन्हा कंत्राटी भरतीचा घाट घातलाय। शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये तब्बल 6830 पदं भरली जाणार आहेत। मात्र या भरतीवरून सरकार संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय। ही भरती आपलं उखळ पांढरं करून घेण्यासाठी तर नाही ना, असा आरोप विरोधकांमधून होऊ लागलाय। ही 9 कंपन्यांची नेमकी भानगड काय ते आधी समजून घेऊया। गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 9 कंपन्यांचं पॅनल तयार करून त्यामार्फत कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयावर बरीच ओरड झाल्यानंतर सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला। या भरतीतून अतिकुशल, कुशल, अर्धकुशल, अकुशल कर्मचाऱ्यांना रोजगार दिला जाणार होता। यातील काही कंपन्या आयटी क्षेत्रातील असून काही कंपन्या सरकारसह विविध खासगी संस्थांना मनुष्यबळाचा पुरवठा करतायत। काही राजकीय नेत्यांच्या कंपन्यांकडून राज्यभरातील महापालिका, नगरपालिकांसह शासकीय विभागांना सुरक्षा रक्षक तसंच इतर कर्मचाऱ्यांचा पुरवठा केला जातोय। 9 लाख कोटीचं कर्ज या महाराष्ट्रावर यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे यांना पगार द्यायला पैसे नाही आणि त्याच्यासाठी हे या पद्धतीचा कुठला तरी मार्ग काढतात आणि तरुण जो नाराज आहे त्याला कसं शांत करता येईल नोकरीचा आमुष दाखवून हा प्रयत्न कंत्राट बेसवर आपल्या बगलबच्च्यांना त्या पद्धतीचं कामाला लावून ते करतात आहेत, त्याचा आम्ही विरोध करतो। कंत्राटी भरतीला विरोध असतानाही सरकारनं पुन्हा कंत्राटी भरतीचा निर्णय घेतलाय। या माध्यमातून याच 9 कंपन्यांना पुन्हा या प्रक्रियेत आणलं जाऊ शकतं अशी शक्यता व्यक्त होतीये। विरोधक आणि बेरोजगारांच्या रेट्यामुळे ज्या कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, आता त्याच कंपन्यांना छुप्या मार्गाने रस्ता खुला केला जाणार का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।